पाचोरा तालुक्यातील लोहारी खुर्द येथील दत्त माध्यमिक विद्यालयातील कायमस्वरूपी नियुक्ती असलेल्या शिक्षकांना मागील 4 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणाला मुलाबाळांना नवीन कपडे व दिवाळीचा फराळ आणण्यासाठी पैसे जमवण्यासाठी या दत्त माध्यमिक शाळेतील शिक्षकांवर चक्क मातीकाम व शेतीकाम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। याच शाळेतील शिक्षक विनोद देसले हे दररोज शाळेत जाऊन आपले विद्यादानाचे काम करत असून शाळा सुटल्यावर ते रात्री बेरात्री मिळेल ते मातीकाम करून तर सुट्टीच्या दिवशी पत्नी शीतल 11 वर्षाचा कृष्ण व 7 वर्षाचा श्री या दोघा मुलांना घेऊन 10 रुपये किलोने कापूस वेचणी किंवा 300 रुपये रोजाने मक्का कापणीसाठी जाऊन आपल्या कुटुंबाला तिखट भाकरी खाऊ घालून दिवस काढत आहेत। ही परिस्थिती पाहून दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकांशी संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। तसेच तुम्ही कुठेही जा माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, मी कायदा व खासदार आमदारांना खिशात घेऊन फिरतो अशी उत्तरे दिली जात असल्याने दत्त माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसमोर जगावं मरावं अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे। नमस्कार, माझे नाव विनोद रमेश देसले। मी दत्त माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। जवळजवळ 3-4 महिन्यापासून आमचा पगार झालेला नसून उसनवारी किती घ्यायची लोकांकडनं, त्यामुळे शेवटी आम्ही रोजंदारीने शेतामध्ये कामाला येत आहोत कपाशी वेचण्यासाठी। 10 रुपये किलो प्रमाणे कपाशी वेचतोय आम्ही। हो, लहान मुलं आहेत त्यांनाही सोबत घेऊन येतोय। माझी पत्नी आहे, हे शेती मालक आहेत। दिवसभरातनं 60 किलो वेचतो, 60-70 किलो। नाही, बिलकुल नाही। संस्था चालकांकडे बऱ्याच विनंती करण्यासाठी गेलो की आमचे पगार का बरं बंद झालेले, तर ते फक्त एवढं सांगतात की तुम्ही होऊन जाईल चालू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही करू। पण 3-4 महिने झाले, किती दिवस वाट बघावी। मी जवळजवळ 4-5 वर्षापासून कार्यरत आहे। परमनंट आहे, मी परमनंट शिक्षक म्हणून आहे। हो, सगळ्या शिक्षकांची ही परिस्थिती आहे। एवढं मी मजुरी करायला जातोय, ते लोक बिचारे बसलेत तिथंच। दीपावली जर नाही झाली तर पुन्हा काय हेच, नाहीतर मग संस्था चालकाकडे जावं लागेल पुन्हा आंदोलनाचं। हो, 100% आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, कारण किती दिवस सहन करावं। माझे नाव शीतल विनोद देसले। माझे मिस्टर माध्यमिक शाळेत शिक्षक असून आजपर्यंत कधी त्यांनी शेतात काय कुठे मजुरीला घराच्या बाहेरही जाऊ दिलं नव्हतं। पण 3 महिन्यापासून जेमतेम कसं तरी काटकसर करत होतो, पण आता नाही होत होतं, कारण दिवाळीचा सण येतोय पुढे, पोरांना कपड्यांसाठी किंवा काहीतरी थोडा चिवडा वगैरे करू म्हणून या आशेने आज शेतात येतोय। न होतंय काम तरी करतोय आम्ही आज काम, कारण आमच्याकडे काहीच परिस्थिती राहिलेली नाहीये। माझ्या एवढ्या पोरांना सुद्धा शेतात आणते मी, उन्हात नाही काम होते तरी सुद्धा येतोय, तरी सुद्धा संस्था झालेला एवढी सुद्धा काय आमची येत नाहीये। काय कामाचा संस्था झालक, आणि कशाला तू संस्था झालक म्हणून बसलेला आहे तिथं कार्यरत करतोय, स्वतःचा पगार त्याचा होतोय आणि दुसऱ्यांची देण्यात एवढे पाडांची सुद्धा क्यू येत नाहीये। त्याच्या पगाराचा सुद्धा थोडे 5 देऊ शकतो ना मदतीला म्हणून दिवाळीच्या, पण काहीच करत नाही तो। आणि काहीच नाही, कशाला संस्था झालक म्हणून उभा राहतोय हा, काय कामाचा संस्था झाला की हा। माझं नाव रवींद्र एकनाथ पाटील। जे आमच्या मुलांना शिकवत आहेत तेच आमच्या शेतात कापूस वेचायला येत आहेत। आम्हाला योग्य नाही वाटत ते।